रामकृष्ण रे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीर्यानगम् वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्री कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. परम पवित्र परम पावन अशा अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये चालू असलेली आपली ही सेवा, अधिक मास महात्म्य कथेचं आपण नियमितपणे आपण त्यावरती विचार करतो आहोत. गेल्या 12 अध्यायाचं आपण पठण केलं, 12 अध्यायाची कथा बघितली. आज 13वा अध्याय आपल्या समोर येतो आहे. निमिषारण्यामध्ये सूत पुराणिक सूत ऋषी इतर ऋषींना अधिक मासाच्या महात्म्याची कथा सांगतात. जी कथा भगवान नारायणाने लक्ष्मी मातेला सांगितली. मागच्या अध्यायामध्ये आपल्याला माहिती आहे, मागच्या 2 अध्यायामध्ये भगवान नारायणाने माता लक्ष्मीला त्या ठिकाणी अधिक मासातील पर्वांची कथा सांगितली. 5 पर्व सांगितले. त्यातले वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा आणि अमावस्या अशा 4 पर्वाचा विचार आपण मागच्या अध्यायामध्ये केला. आता भगवान नारायण लक्ष्मी मातेला अधिक मासाचं महात्म्य सांगत असताना पुढची कथा सांगतात. लक्ष्मी, मी तुला पर्व सांगितले, पर्व काळ सांगितले, मी तुला वैधृती सांगितली, व्यतिपात सांगितला, पौर्णिमा सांगितली, अमावस्या सांगितली. आता एक सांगू का? सर्वात महत्वाचा पर्व काळ अधिक मासामध्ये द्वादशीचा पर्व काळ आहे आणि या द्वादशीच्या पर्व काळाचं काय महत्व आहे ते मी तुला सांगतो. लक्ष्मी माता म्हणते, नारायणा, माझे कान टवकारलेले आहे, मी उत्सुक झालेली आहे. त्वरेनं काही वेळ न दवडता मला द्वादशी पर्वाची कथा सांगा. भगवान विष्णूला मुळातच एकादशी द्वादशी खूप आवडते व्रत आहेत महाराज. भगवंताची आवडते आहे एकादशी. एकादशीचं महात्म्य आपल्याला माहिती आहे. आता द्वादशी पर्वाची कथा असल्यामुळे मी एकादशी महात्म्यावर जात नाही, पण एकादशी दयाचंद अरणीशी व्रत करी जो नेमान. एकादशीचं महात्म्य महान आहे महाराज. अधिक मासाच्या पर्वामध्ये द्वादशीचा त्या ठिकाणी उल्लेख आला. द्वादशी पर्वाचं महात्म्य भगवान नारायण माता लक्ष्मीला सांगतात. तुम्हाला सांगू का, द्वादशीचं व्रत एकादशीचं व्रत सोडून होऊ शकत नाही, पण द्वादशी व्रत हे स्वतंत्र व्रत आहे. मुळात एकादशी व्रत हे दशमीपासून प्रारंभ होते. दशमीला एक भुक्त, एकादशीला पूर्ण उपवास आणि द्वादशीला पारणं, असं ते 3 दिवसाचं व्रत असते. पण आता आपलं तर माहिती आहे कसं आहे. दशमीला उद्या एकादशी म्हणून फुल जेवायचं, एकादशीला उपवास आहे म्हणून दिवसभर चरायचं, आणि द्वादशीला दिवस निघायच्यात कालची एकादशी झाली म्हणून भरमसाठ खायचं. आपलं व्रत असं आहे. पण काही का असेना, एकादशी तसं पाहिलं तर स्वतंत्र व्रत आहे, तसं पाहिलं तर द्वादशीचं व्रत सुद्धा एकादशीशी निगडित आहे. पण जी लोक द्वादशी पर्वाचं व्रत करतात त्यांना मात्र एक वेगळ्या प्रकारचं ते व्रत करावं लागतं. आता मला वाटते मीही एकादशी करतो, आपणही एकादशी करत असाल, पण आपण द्वादशी व्रत करतो असं नाही. आपण एकादशीच्या व्रताचं दिवसभर उपवास वगैरे करून दुसऱ्या दिवशी पारणं सोडतो. पण जे लोक द्वादशीचं व्रत करतात त्यांना शास्त्र एक वेगळ्या प्रकारची विधिशास्त्राने सांगितले आहे महाराज.
जसं सांगितलं दशमीला एक भुक्त, एकादशीला पूर्ण उपवास आणि द्वादशीला त्या मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर पंचांगामध्ये दिलेलं असते ते. सूर्योदयाच्या अगोदर उपवास सोडवावा लागतो, म्हणजे जेवण करावं लागतं, पारणं करावं लागतं. त्याला द्वादशी व्रत असं म्हणतात. द्वादशीच्या व्रताचं खूप महत्व आहे महाराज. द्वादशीला पारण्याला यथेच्छ अन्नदान केलं पाहिजे. ब्राह्मण भोजन, अन्नदान, वैष्णव भोजन, मिष्टान्न भोजन द्यायचं लोकांना द्वादशीला. त्याच्यासारखं पुण्य नाही महाराज. आपण म्हणतो ना द्वादशीचं पारणं, आपण म्हणतो, पण द्वादशी व्रतातलं पारणं थोडं वेगळं आहे. थोडा व्रताचा विधी वेगळा आहे. सूर्योदयाच्या पूर्वी जे तिथी आहे, सूर्योदयाच्या पूर्वी पंचांगामध्ये दिलेल्या वेळेला तो उपवास सोडायचा, त्याला द्वादशी व्रत सांगले जाते. आणि या प्रकारामध्ये साधन द्वादशी असा जो प्रकार आहे, त्या प्रकाराला अत्यंत महत्व आहे. भगवान नारायण लक्ष्मी मातेला सांगतात, लक्ष्मी अगं काय तुला महिमा सांगू या द्वादशीचा. आमच्या नाथ महाराजांनी पण महिमा सांगितला हो द्वादशीचा. आठवते का अभंग? रुक्मांगता कारणे एकादशीचा छंद, रुक्मांगता कारणे एकादशीचा छंद. आणखी तिने परमानंद प्रगटला. आणि द्वादशीचा छंद कोणामुळे? अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. द्वादशीचा छंद महाराज अंबरीशी कारणे असा अर्थ आहे. आता अंबरीशाची गोष्ट येणार आहे म्हणून हे प्रमाण सांगितलं. श्रीमद भागवतामध्ये अंबरीश आख्यानाला आहे. आणि बहुतेकांना आपल्याला अंबरीश राजाची कथा माहिती आहे. भगवान नारायण लक्ष्मी मातेला तीच कथा सांगतात, पण ती पुढच्या अध्यायामध्ये आली आहे. या अध्यायामध्ये अध्याय 13 मध्ये महाराजांनी, भगवंतानी, नारायणाने, विष्णू परमात्म्याने लक्ष्मीला द्वादशी पर्वाचं महत्व सांगितलं की द्वादशीला अन्नदान करावं, सहस्त्र भोजन दान करायचे. पहिले सहस्त्र भोजन घालवायचे, आता नाही होत. एखाद्याला गरजवंताला जेवण घालणं, आपण देवाला नैवेद्य दाखवून जेवणं, हे शक्य आहे ना? हे तरी शक्य आहे की नाही? तेव्हा प्रत्येक द्वादशीला एक आगळं वेगळं महत्व आहे, पण अधिक मासाच्या द्वादशीला विशेष महत्व आहे. भगवान म्हणतात, लक्ष्मी या द्वादशीच्या कथेसाठी एक मोठं अंबरीशी आख्यान आहे. त्या अंबरीश राजाची कथा मी तुला सांगतो, पण ती पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे 14व्या अध्यायामध्ये. 13वा अध्याय भगवंत आणि लक्ष्मी मातेचं बोलणं इथे थांबतंय 13व्या अध्यायामध्ये, आणि 14वा अध्याय सुरू होतो. त्या अगोदर आपल्याला भगवंताचं एकदा भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताने सांगितलं द्वादशी पर्वाचं अधिक मासामध्ये विशेष महत्व आहे लक्ष्मी. आणि त्या अनुषंगानं, त्या संबंधानं तुला एका पुण्यवंत अशा माझ्या भक्ताची, पुण्यवंत राजाची गोष्ट सांगतो. तो राजा म्हणजे अंबरीश राजा, सार्वभौम राजा महाराज, सूर्यवंशातील प्रसिद्ध असा राजा. पण हा राजा नुसतं प्रसिद्ध, पराक्रमी एवढ्याच विशेषणापुरता नाही. हा राजा भक्त शिरोमणी, भक्त असलेला राजा, विष्णूचा परमभक्त असलेला हा अंबरीश राजा आपलं राज्य चालवायचा. पण भक्तिभावाने त्याने कधीही विष्णू भक्ती सोडली नाही महाराज. आपल्या हाताने विष्णूची पूजा करायची, तोंडाने विष्णूचं नामस्मरण करायचं, कानाने फक्त आणि फक्त विष्णूचीच गोष्ट ऐकायची. राजा असून राज्यकारभार चालवताना सुद्धा भगवत भक्ती करता येते. आणि आम्ही आमची टिमकी 50,000ची, 1 लाखाची, 2 लाखाची, 4 लाखाची नोकरी असली की आम्ही म्हणतो हो आम्हाला नोकरीत वेळच मिळत नाही, कामात वेळच मिळत नाही. अहो राजाला भगवत भक्ती करायला वेळ मिळाला नाही, वेळ मिळतो आणि तुम्ही कुठे लिहून बसला.
काय सांगायचं, आपले व्यवसाय, आपली नोकरी, आपलं सर्व सांभाळून भगवत भक्ती करता येते. मोठ्यांनी केली, तुम्ही कुठं लावलात? नाही का, तुम्ही आम्ही कुठं लावलो महाराज? मी का सांगतोय, माझा मुद्दा काय आहे? अंबरीश राजा हा भगवत भक्त होता आणि हा नेमानं द्वादशीचं व्रत करायचा महाराज. प्रत्येक महिन्यामध्ये द्वादशीचं व्रत एक साधन द्वादशी म्हणून असं हा व्रत करायचा महाराज. कित्येक वर्ष दुर्वास ऋषींचं, आपलं अंबरीश महाराजांचं हे व्रत चालू होतं. या द्वादशी व्रताच्या पुण्याईनं तिकडे इंद्र अस्वस्थ झाला. आता इंद्र नेहमीच अस्वस्थ होतो, आपल्याला माहिती आहे. जसे राजकारणी आताचे मंत्रीपद ज्यांच्याकडे आहेत ते कसे अस्वस्थ होतात. मंत्रिमंडळात दुसऱ्याची वर्णी लागून मला त्या ठिकाणी पाय उतार व्हावा लागेल का? माझ्या जागी दुसरा कोणी येऊन बसेल का? एखाद्याचा परफॉर्मन्स चांगला होतो तो होतो की नाही मंत्रिमंडळामध्ये बदल, याला डच्चू आणि त्याला वर उचलल्या जाते, असं होते. तसं इंद्राला वाटलं आपलं इंद्रपद धोक्यात आलं, हा अंबरीश राजा या पुण्याईनं ही पद प्राप्त करेल की काय. एकदा दुर्वास ऋषींची स्वारी अशी फिरता फिरता ब्रह्मलोक इंद्र लोकामध्ये गेली. इंद्राने स्वागत केलं, या दुर्वास ऋषी या. आदर सत्कार केला. दुर्वास ऋषी बसलेत. का कसे निकाल? नाही, सहज आलो इंद्रा, सहज आलो. देवेंद्रा, सहज आलो. काय तुम्ही का असे खिन्न वाटता? दुर्वास ऋषी इंद्रदेवाला विचारतात, तुम्ही का असे खिन्न वाटता? देवेंद्र म्हणतात, काय सांगू दुर्वासा, काय सांगू मुनिवरा. अहो, तो अंबरीश आहे ना, तो द्वादशीचं व्रत करतो. त्या पुण्याईनं माझं इंद्रपद जाऊन त्याला इंद्रपद मिळेल. त्यामुळे मला काळजी वाटते. हा, म्हणजे मग ठीक आहे ना, तो त्याच्या परीनं पुण्य करतो, तुम्हाला काळजी वाटण्याचं काय कर. नाही, माझं इंद्रपद गेलं तर ठीक आहे ना, कोणी दुसरा इंद्र होईल. देवेंद्र, अहो खुर्चीचा मोह सुटत नसतो. आपली खुर्ची जावी असं वाटते का? मग देवाच्या राजा इंद्राने म्हटलं, दुर्वासा एक काम करा ना माझ्यासाठी, त्या अंब ऋषीच्या पुण्याचं हरण करा. त्याच्या द्वादशीच्या व्रताचा भंग झाला पाहिजे, असं काहीतरी करा. दुर्वास म्हणतात, शक्य नाही देवेंद्रा, शक्य नाही, असं काम मी करू शकत नाही. अरे, द्वादशीचा पुण्य काळ, द्वादशीचा पर्व काळ साधणारे, द्वादशीचं व्रत करणारे विष्णूला परमप्रिय असतात आणि त्यांचा छळ करणं म्हणजे पापाचं लक्षण आहे. इंद्रा, तू पण द्वादशीचं व्रत करतो, ब्रह्मदेव पण करतात, सर्वजण जर द्वादशीचं व्रत करतात तर त्यांनी केलं तर काय बिघडलं? पण इंद्र काही ऐकायला तयार नाही महाराज. इंद्र विनवणी करायला लागला की नाही, दुर्वास म्हणे, तुम्हाला माझे काम करावंच लागेल. दुर्वास ऋषींनी बरंच समजावण्याचा प्रयत्न केला, पण राजा कुठं ऐकत असतो का? नाही, तुम्हाला ऐकावंच लागेल. शेवटी दुर्वास ऋषी बोललेत, ठीक आहे राजा, तुम्ही म्हणता तर बघतो. दुर्वासाला मनातून असं वाटलं, अंबरीश राजासारख्या भक्ताची, विष्णुप्रिय भक्ताची, पुण्यात्माची भेट तरी कमीत कमी होईल. जाऊयात, त्याला शळायचं, बघू तिथे गेल्यावर काय करायचं, पण कमीत कमी त्याचं दर्शन तर होईल. महाराज, दुर्वास मुनी निघालेत. अंबरीशाच्या राज्यामध्ये दुर्वास ऋषींनी प्रवेश केला. द्वादशीचा दिवस होता. राजाने प्रातःकाळी उठून स्नान, संध्या, आंघोळ आणि द्वादशी व्रतासाठी यथेच्छ असा स्वयंपाक झालेला होता. शेकडो हजारो ब्राह्मणांना जेवण सूर्योदयाच्या अगोदर होणार, सर्व तयारी झालेली होती. तेवढ्यात दुर्वास ऋषी 60,000 ब्राह्मणांसह, ऋषीसह राज्यामध्ये आले आणि अंबरीशाला खूप आनंद झाला. महाराज, अंबरीश म्हणतात, काय भाग्य हो माझं आज मला तुमच्यासारखे ऋषी आणि एवढे महात्मे माझ्याकडे आज जेवण करणार. द्वादशीचं माझं भाग्य उदयाला आलं. दुर्वास ऋषी, मुनिवरा, आपण लवकर जा, स्नान करून या. लवकरच द्वादशीच्या पारण्याची वेळ आली आहे. साधारण द्वादशीचा मुहूर्त आहे. आपल्याला सर्वांना आमंत्रण आहे. आपण लवकर स्नान करून मुहूर्त टळायच्या अगोदर. दुर्वासाने म्हटलं, ठीक आहे राजा, आम्ही आंघोळ करून येतो.
सर्वजण नदीवरती आंघोळ करायला गेले. मुहूर्ताची वेळ यायला लागली, सूर्योदय होणार. आता दुर्वास ऋषी अजून यायला वेळ दिसतोय, म्हणून राजाने सेवकाला पाठवलं की जा मुनिवरांना सांगा की महाराज वेळ टळते आहे, लवकर या, पारणं करायचं आहे. सेवक गेला. दुर्वास ऋषींनी म्हटलं ठीक आहे, आम्हाला थोडा वेळ लागेल, आमची स्नान चालू आहे, तर्पण विधी चालू आहे. काही ब्राह्मण काही ऋषी म्हणतात अहो सूर्योदय झाल्याशिवाय आपण देवाला पिंडदान तर्पण करायचं कसं? सूर्यच उगवायचा आहे ना, मग वेळ लागेल. सेवकाने सांगितलं महाराज दुर्वास मुनी आणि ते सर्व ब्राह्मण अजून यायला तयार नाहीत. अंबऋषीला मोठा पेच पडला, करायचं कसं? इकडे आपण या ऋषीमुनींना आमंत्रण दिलं, त्यांच्या अगोदर जर आपण जेवण केलं, आपण त्यांच्या अगोदर जर जेवण केलं तर पाप होईल. महाराज लक्षात ठेवा, कुणाला आपण जर आमंत्रण दिलं आणि तो यायच्या अगोदरच जर आपलं जेवण झालं तर आपण पापाचे धनी ठरत असतो, कारण ते अन्न उष्ट झालं असं म्हणतात. म्हणजे आम्ही काय त्यात काय तोंड लावलं का, उष्टे हात लावला, तसं नसते महाराज. एखाद्या महात्म्याला, एखाद्या संताला, एखाद्या ब्राह्मणाला, एखाद्या अतिथीला आपण जेवायला बोलावलं, आमंत्रण दिलं आणि तो यायच्या अगोदरच आपण मात्र जेवण करून घेतलं आणि नंतर म्हटलं या हो मी थांबलो होतो पण वेळ झाला म्हणून जेवण करून घेतलं, चालत नाही. शास्त्र सांगते बरं हे. इकडे राजाला पेच पडला, करायचं काय? राजाने काही ऋषीमुनींची सल्ला घेतली, काय करावं? सूर्योदय व्हायला लागला, मी जर उपवास सोडला नाही तर माझ्या व्रताचा भंग होईल, आणि उपवास सोडला तर दुर्वास मुनीला आमंत्रण दिलं, त्यांच्या अगोदर जेवण्याचं पातक होईल, करावं काय महाराज? शेवटी अंबरीषीला वाटलं, अंबरीषी बोलले आता काय करावं, ठीक आहे मी जेवण करत नाही, पण भगवान विष्णूला तुळशी पत्र वाहलं आणि महाराज नुसतं तीर्थप्राशन केलं, उदकप्राशन केलं. बघा पाणी हे जेवणाचा भाग नाही, पण नुसतं पाणी पिलं तरीही जेवण झाल्यासारखं होतं. आमच्या अंबरीष राजाने तीर्थप्राशन केलं आणि उपवास सोडला. काही वेळातच दुर्वास ऋषी आले. अंबऋषी राजाचा ताजा तवाना चेहरा बघितला आणि म्हणतात काय अंबऋषी, थोडं आम्ही लेट झालो, तुमची साधन द्वादशीचं मुहूर्त टळलं, वाईट वाटून घेऊ नका. अंबऋषी नमन करतात आणि माफी मागून सांगतात मुनी अहो मी भोजन केलं नाही, फक्त तीर्थप्राशन केलं. आता आपण पंक्तीला बसूया. तुम्ही पंक्तीला, आपण सर्व पंक्तीला बसू, मी फक्त तीर्थप्राशन केलं. दुर्वास ऋषी अत्यंत क्रोधायमान झाले, आम्हाला आमंत्रण दिलं आणि आमच्या अगोदर तू जेवण केलं. अंबरीष राजा म्हणतो मुनिवरा मी जेवण केलं नाही, तीर्थ घेतलं, तीर्थ घेऊन उपवास, म्हणजे उपवास तर सोडला ना, आमची किंमत काय आहे? आम्हाला किंमत नव्हती तर जेवायचं निमंत्रण कशाला दिलं, आमंत्रण कशाला दिलं? महाराज क्रोधायमान झाले आणि शाप दिला, अंबरीषी तुला मुक्ती नाही, 100 जन्म तुला मनुष्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल, जन्माला यावं लागेल, 100 जन्म तुला जन्माला यावं लागेल. अरे बापरे, अंबरीषी महाराज काय बोलावं? भगवंताची प्रार्थना केली, विष्णू भगवंताची प्रार्थना केली, देवा अरे मी तुझाच व्रत करतो, तुझ्यावर एवढी निष्ठा ठेवतो, श्रद्धा ठेवतो, आणि काय झालं? मुनीवर माझ्यावर क्रोधायमान झाले, माझी काही चूक नाही, मी तर हे व्रत करत होतो. भगवंता म्हणतात अंबरीषी अरे तू माझा भक्त आहे, तुझ्या व्रताने मी त्या ठिकाणी सुखावतो, तुझ्यावर कुठलेही संकट येऊ देणार नाही. भगवान जिथे प्रकट होतात महाराज, विष्णू भगवान स्वतः येतात, पण दुर्वास ऋषी शाप दिल्यानंतर सुद्धा ऐकायला तयार नाही. दुर्वास ऋषीला भयंकर त्रास आला की आपल्या अगोदर अंबरीष जेवला, त्याने आपल्या जटेची एक अशी जटा केस खाली आपटलं, त्यातून कृत्या नावाची राक्षसीन उत्पन्न झाली आणि ती राक्षसीन अंबरीष महाराजांच्या अंगावरती गेली. आता अंबरीषाला गिळणार, तेवढ्यात भगवान विष्णू अवतरले आणि त्यांनी सुदर्शन अंबरीषाच्याकडे दिलं. ते सुदर्शनाने कृत्या राक्षसींचा वध केला आणि वध केल्यानंतर ते सुदर्शन दुर्वास ऋषीच्या मागे लागलं. काय कथा मोठी आहे, थोडक्यात मी सांगतोय. दुर्वास ऋषीच्या मागे हे सुदर्शन चक्र भगवंताचं लागलं. दुर्वास ऋषी त्रैलोक्यामध्ये फिरायला लागले, ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणतात बाबा हे आमचं काम नाही, ज्याचं सुदर्शन आहे त्याच्याकडे जा. तिथून
शंकरजीकडे. शंकरजींनाही सुदर्शनाला नमस्कार केला आणि दुर्वासांना सांगितलं, हे सुदर्शन ज्याचं आहे त्याच्याकडे जा. मग सरते शेवटी दुर्वास ऋषी भगवान विष्णूकडे गेले आणि सांगितलं, भगवंता माझी चूक झाली, मी तुझ्या भक्ताला छळलं, मी तो शापही मागे घेतो, पण हे सुदर्शन सांभाळ. भगवान विष्णू म्हणतात, दुर्वास मुनी, हे सुदर्शन आता माझ्याही हाती नाही, कारण हे भक्ताजवळ मी दिलं, हे ज्याच्या करता दिलं, ज्याच्या रक्षणाकरता दिलं, त्याच्याजवळ जा. आणि मग महाराज दुर्वास ऋषी अंबर ऋषीकडे गेले आणि विनवणी करायला लागले. पण मोठे माणसं महाराज कृपाळू असतात, दयाळू असतात, नम्र असतात. अंबरीश राजा भक्त होते. त्यांनी सांगितलं, मुनिवरा हात जोडू नका, मीच आपल्याला हात जोडतो. सुदर्शनाला आज्ञा दिली. सुदर्शन माघारी आला महाराज आणि दुर्वास ऋषींची सुटका झाली. पण इकडे दुर्वास ऋषीने जे शाप दिला होता 100 जन्म घ्यावा लागेल, भगवान म्हणतात, हे बघा दुर्वास मुनी, तुम्ही भक्त आहे, अंबरीशी भक्त आहे, तुमचाही शाप खोटा व्हायला नको आणि माझ्या अंबरीशालाही त्रास व्हायला नको. मग काय करायचं, 100 वरती 1 शून्य कमी झालं आणि स्वतः भगवंताला 10 जन्म घ्यावे लागले. आपल्याला कथा माहिती आहे ना, अंबऋषी साठी जन्म सोशी येले, अंबऋषी साठी जन्म सोशी येले, दृष्ट निर्धाळिले किती एक. 10 अवतार भगवंताने अंबऋषीला दुर्वासाने दिलेल्या शापामुळं अंबऋषीवरचा शाप भगवंताने घेतला आणि भगवंताने स्वतः 10 जन्म घेतले. अशी ही अंबरीश आख्यानाची कथा आहे. ही कथा कुठून झाली? ही द्वादशीची कथा, द्वादशी व्रताची कथा. काय या कथेचं महात्म्य आहे? या कथेचं महात्म्य असं आहे, द्वादशी व्रत करणाऱ्या अंबरीशाचं रक्षण भगवंताने केलं, भक्ताचं रक्षण केलं, भक्तांना त्रास देणाऱ्या, छळ देणाऱ्यांच्या मागे सुदर्शन लावलं. एवढं या द्वादशीचं महत्व आहे. महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दोन्ही द्वादशीचं महत्व असलं तरी अधिक मासातल्या द्वादशीला विशेष महत्व आहे. म्हणून अधिक मासाच्या द्वादशीला अन्नदान करा, मिष्टान्न खाऊ घाला, द्रव्य दक्षिणा द्या, संतांचं पूजन करा, वैष्णव साधकांचं त्या ठिकाणी आदर सत्कार करा. असं या अधिक मासाच्या कथेमध्ये अध्याय क्रमांक 13 आणि 14 या द्वादशी व्रताचा महिमा आला, जो अधिक मासातील पंचपर्वापैकी एक असलेला हा द्वादशीचा व्रत आहे. आपण तर वारकरी संप्रदायातील लोक एकादशी द्वादशीचं व्रत करतो, एकादशीचं जरी आपण व्रत करतोच, पण या अधिक मासातल्या द्वादशीला आपण सर्वजण भगवंताचं चिंतन नक्कीच करू शकतो. आपापल्या परीनं काय असेल ते अन्नदान सुद्धा आपण द्वादशीला करू शकतो. एक द्वादशी होऊन गेली शुक्ल पक्षातली, पुढे द्वादशी आहे ना, कृष्ण पक्षामध्ये द्वादशी आहे. तेव्हा सर्वांना या द्वादशीला काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे. नामचिंतनाचं सुद्धा पुण्य आहे, आपल्याला माहिती आहे. तेने परमानंद प्रकटला, एकादशी रुक्मांगदा कारणे, एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला, अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला, प्रल्हादा कारणे नामचिंतनाचा छंद, नामस्मरणाचा छंद आहे ना, म्हणून सर्वांना हा नामस्मरणाचा छंद लागो, एकादशी द्वादशीचा छंद लागो आणि अधिक मासामध्ये आपल्याकडून पुण्यकर्म घडो, अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आज अधिक मास महात्म कथेतील 14वा अध्याय येथे संपला. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये, अध्याय 15 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. मागील सर्व भाग बघितले नसतील तर जरूर बघा. एखादा भाग सुटला असेल, मला माहिती आहे, कामाच्या व्यापामध्ये 1-2 भाग कोणाचे सुटले असतील, कोणाचे सर्वच सुटले असतील, कोणाचा हाही सुटला असेल, तर ज्यांनी हा बघितला त्यांनी दुसऱ्यांना सांगा की का हो तुम्ही हा भाग बघितला का? नाही बघितला, अधिक मासाच्या द्वादशीचं महत्व आलेलं आहे, जरूर ऐका. तुर्ताशी तेच थांबू, भगवंताचं भजन करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पुंडलिक वरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय नादन श्री गणाध माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय.